नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु एज्युकेशन मध्ये। आणि आज आपल्याला पाहायचं नेमकं उत्तर पत्रिका कशी सोडवायची नवोदयची। कारण नवोदयचा उद्या पेपर आहे, त्या पेपर पूर्वी आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की नेमकी उत्तर पत्रिका कशी असते, ती कशी सोडवायची, पेपरला जाताना काय घेऊन जायचं आणि आपण काय चुका करायचं नाही। कारण बऱ्याच वेळा काय होतं, विद्यार्थी पेपर सोडवतात, 80 ला 80 प्रश्नांची अगदी करेक्ट उत्तर लिहितात, पण कुठेतरी प्रश्नपत्रिका म्हणजे उत्तरपत्रिका लिहिताना किंवा उत्तरपत्रिकेचं पहिलं पेज भरताना त्याच्यावर आपला नंबर टाकताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी टाकताना काही ना काही थोडीफार चूक होते आणि ती चूक झाली की अख्खा पेपर आपला तपासला जात नाही। म्हणून कोणत्या चुका होऊ नये, कोणत्या चुका टाळाव्यात आणि पेपर कशा पद्धतीने सोडवावा, उत्तरपत्रिकेवर काय काय लिहिलं पाहिजे आणि काय नाही लिहिलं पाहिजे, हे सगळं आजच्या पेपरमधून मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या चुका होणार नाहीत आणि तुमची उत्तरपत्रिका म्हणजे तुम्ही जो वर्षभरापासून किंवा 2 वर्षापासून जो अभ्यास करताय तो वाया गेला नाही पाहिजे। यासाठी ही उत्तरपत्रिका जशी बोर्डाची असते ती तशाला तशी आपण इथे घेतलेली आहे आणि याच्यामध्ये काय लिहायचं, कसं लिहायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी महत्त्वाची एक गोष्ट आहे, समजा जर तुम्ही आता चौथीला असाल किंवा तुमच्या घरात कोणी जर चौथी तिसरीला असतील तर त्यांच्यासाठी म्हणून सांगतोय की आपल्या पुढच्या वर्षीची जी बॅच आहे नवोदयची, ती नवोदयची बॅच पुढच्या वर्षीसाठीची ही जानेवारी 2026 ला म्हणजे 12 जानेवारीला चालू होणार आहे बॅच। कधी? 12 जानेवारीला 2026 ला ही बॅच चालू होणार आहे। त्याचबरोबर चौथी स्कॉलरशिपची बॅच सध्या चालू आहे इंग्लिश आणि मराठी मीडियम दोन्हीसाठी, आणि त्याचबरोबर एक 7वी स्कॉलरशिपसाठी फ्री बॅच आहे, 0 रुपयामध्ये 1 रुपया लागणार नाही। तर ही 7वी स्कॉलरशिपची बॅच एकदम फुकट आहे, ते पण महाराष्ट्रातल्या टॉपर एकदम शिक्षकांसोबतची आहे, त्यामुळे तुम्ही ही बॅच घेऊ शकता। ही आणि पुढच्या वर्षीची माझी नवोदयची सुद्धा बॅच तुम्ही जानेवारी महिन्यापासून म्हणजे आताच ती बॅच लॉन्च केली आपण, तुम्ही आताच घेऊ शकता। त्याच्यामध्ये बेसिक व्हिडिओ पण टाकलेले आहेत, ते व्हिडिओ सगळे तुम्ही पाहू शकता तोपर्यंत, आणि 12 जानेवारी पासून त्याच्यामध्ये मी लाईव्ह येणार आहे। चला ओके ठीक आहे, आता येऊया आपल्या उत्तरपत्रिकेकडे। पहिल्यांदा तुम्हाला एक मी महत्त्वाची गोष्ट सांगतो की बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर पेन कोणता वापरायचा, म्हणजे हे पेपर सोडवताना पेन कोणता वापरायचा। तर पेन पक्क लक्षात घ्या बाळांनो, पेन हा फक्त काळा किंवा निळा या दोनपैकी एक चालतो। चलो ओके ठीक आहे, काळा किंवा निळा। त्यातही आता हे जे उत्तरपत्रिका तपासतात तर अख्ख्या भारतामध्ये जवळपास 30-35 लाख विद्यार्थी याची परीक्षा देतात बाळांनो, ठीक आहे। मग एवढे पेपर काय हाताने तपासणार आहेत का? नाही, त्याच्यासाठी असते एक मशीन, तिचं नाव असते OMR मशीन। काय असते बाळांनो? OMR मशीन। मग या मशीन मध्ये ब्ल्यू म्हणजे निळ्या रंगापेक्षाही काळा रंग खूप छान ग्रास्प केला जातो, म्हणून जास्तीत जास्त तुम्ही दोन्ही पेन वापरू शकता, पण माझा रेफरन्स म्हणजे मी तुम्हाला काय रेफर करणार आहे, तर मी तुम्हाला काळा पेन रेफर करणार आहे की तुम्ही जास्तीत जास्त कोणता पेन वापरा, काळा पेन वापरा। निळा वापरला तरीही चालतो, पण काळा पेन वापरला तर अधिक उत्तम। दुसरी महत्त्वाची गोष्ट, काळा पेन वापरत असताना तिचा जो पॉइंट आहे तो पॉइंट कसा असला पाहिजे, थोडासा मोठा असला पाहिजे, म्हणजे गोल करायला वेळ जात नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे कोणता पेन वापरणार आहे तो जेल पेन असला नाही पाहिजे, शाईचा पेन असला नाही पाहिजे, बॉल पेन असला पाहिजे। काय असला पाहिजे? बॉल पेन। आता तुम्ही म्हणता सर हा बॉल पेन म्हणजे काय? बॉल पेन म्हणजे आपली शाई असते ना, आपण जे लिहितो रोज, म्हणजे आपण जसं पेन वापरतो त्या पद्धतीतला। म्हणजे जर समजा आपला इंकचा पेन असेल एखादा, तर ते काय होईल, त्याच्यावर एखादा थेंब पडला किंवा काही झालं तर मग ते पेपरवर सगळीकडे पसरेल आणि आपला पेपर मग चेक होणार नाही। म्हणून काळा पेन वापरा आणि त्याचबरोबर मोठ्या पॉईंटचा पेन वापरा। याच्यामध्ये रोरिटो नावाची कंपनी आहे, तर ते रोरिटोचा जर पेन भेटला तुम्हाला तर ते वापरा, नसेल तर रेनॉल्ड्सचा घ्या किंवा कोणताही तुमच्या हिशोबाने जे असेल ते योग्य पेन घ्या, पण साधारणतः काळा किंवा निळा वापरता येतो, त्यातला काळा वापरला तर बेटर। दुसरी महत्त्वाची गोष्ट, पेपरला जाताना तुम्ही काय सोबत नेऊ शकता, तर तुम्ही पेन नेऊ शकता, तुम्ही तुमची पाण्याची बॉटल नेऊ शकता, त्याच्यानंतर तुमचं हॉल तिकीट म्हणजेच ऍडमिट कार्ड, ठीक आहे। हॉल तिकीट म्हणजेच काय, ऍडमिट कार्ड म्हणतो आपण त्याला, आणि सोबत असेल तर आधारचं एखादं झेरॉक्स किंवा आधार कार्ड सोबत असू द्या। जर एखाद्या वेळेस ऍडमिट कार्डला काही म्हणजे ओळखू आला नाही चेहरा किंवा काही कोणी जर विचारलं की तुमच्याकडे दुसरं ओळखपत्र आहे का, तर ते असावं म्हणून ते सोबत असू द्या, बाकी दुसरा काही विषय नाहीये। आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पेपर सोडवताना काय करायचं, पेपर सोडवताना काय काळजी घ्यायची। बाळांनो बघा, इकडे बघा, इथं खुणा दिलेल्या आहेत सगळीकडे, ह्या सगळ्या खुणा आहेत, या खुणाच्या मधला भाग फक्त तपासला जातो OMR मशीन मध्ये। दुसरी महत्त्वाची गोष्ट काय असते याच्यामध्ये, तर OMR मशीन मध्ये समजा आता तुम्ही याच्याकडे कुठं दुसरीकडे याच्यावर दुसरं कोणतंही काहीच लिहायचं नाही, दुसरं कोणतंही काहीच लिहायचं नाही। जेवढं आपल्याला महत्त्वाचं आहे, जे आपल्याला लिहायला सांगितलं तेवढंच लिहायचं, बाकी दुसरीकडे उगाच तुम्ही इथं पेन चालवून पाहिला, उगाच असं काहीतरी केलं, असं बिलकुल चालणार नाही। जर असं झालं, तुम्ही जर असं काही केलं तर काय होईल माहिती आहे का, ती OMR मशीन म्हणेल की याच्यामध्ये काहीतरी चुकीचं आहे बाबा, हे काहीतरी वेगळंच आहे, म्हणजे आपल्याकडे जेवढं फीड आहे त्याच्यामध्ये जेवढा डाटा आहे त्याच्या डाटापेक्षा काहीतरी वेगळा डाटा दिसतोय, आणि मग हे काय आहे, तर हे डाटा योग्य नाही, म्हणून ती काय करेल, ती कमी करून टाकेल, तुमचा पेपर कदाचित तपासणार सुद्धा नाही। म्हणून तसं करू नका, घाबरून जायचं काम नाही। आपण असं याच्यावर काही लिहित नसतो, एखादा दोन म्हणजे याच्यावर दुसरं काहीच उमटू नये, म्हणजे उगाच्या उगाच असं इथं उमटलेलं काहीतरी किंवा इथं अशी रेष, असं काहीही उमटलेलं याच्यावर नसावं। म्हणजे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं की याच्यावर तुम्ही पेन चालवायचा नाही। पेन कुठं चालवायचं आणि कसं चालवायचं तेवढं सांगतो बघा। याला 2 पेज असतात, पैकी पहिलं पेज असतं साइड 1 साइड 2 असं असतं। त्याच्यात पहिलं पेज आहे तर इथं असते अनुक्रमांक,
तुमचा जो कोणता अनुक्रमांक असेल तुमच्या म्हणजे ऍडमिट कार्डवर अनुक्रमांक किंवा रोल नंबर असतो, ठीक आहे. तुमच्याकडे ऍडमिट कार्ड म्हणजेच काय हॉल तिकीट आलेलं त्याच्यावर तुमचा नंबर असतो, आसन क्रमांक तो पण असतो किंवा आसन क्रमांक लिहिलं असेल किंवा बैठक क्रमांक नाव लिहिलं असेल तर तो जो क्रमांक आहे तो टाकायचा इथं. मग तो जो असेल तो तुम्ही टाकू शकता. समजा तुमचा नंबर आहे 543721 हा टाकला तुम्ही. या बॉक्स मधून बाहेर निघू द्यायचं नाही बाळांनो, काळजीपूर्वक लिहायचा. या बॉक्स मधून बाहेर नाही आलं पाहिजे. पहिली गोष्ट, बॉक्स मधून बाहेर आला का रे कुठं नाही, तो बॉक्स मध्येच असलं पाहिजे आणि ते एकदम चांगल्या अक्षरामध्ये लिहायचं, मस्त छानपैकी लिहायचं, बॉक्स मध्ये लिहायचं. आता अभ्यर्थिका नाम, आता अभ्यर्थिका नाम म्हणजे काय तर जे पेपर देणार आहे त्याचं नाव कॅपिटल लेटर्स मध्ये लिहायचं. समजा पेपर मध्ये ज्याचं आता तुमचं नाव आहे समजा अन्वी, आता अन्वी समजा बरं का, हे आपण लिहिलं इथं कॅपिटल लेटर्स मध्ये लिहायचं. परत पुन्हा काय दिले ते कॅपिटल लेटर्स मध्ये. चलो ओके ठीक आहे, ANVI असं अन्वी लिहिलं. आता हे काय केलं आपण, सपोज म्हणतोय हे कोणाचं नाव नाही, समजा असं समजा की तर तुम्ही अन्वी लिहिलं. चलो ओके ठीक आहे, कॅपिटल लेटर्स मध्ये लिहिलं. मग पिता का नाम बडे अक्षरों में, मग समजून घ्या की नाव आहे आशिष. मग इथं तुम्ही लिहिणार ASHISH आणि इथं MA. जर सरनेम लिहायचं असेल तर लिहू शकता, नाही तर नाही लिहिलं तरी चालते. ओके, फक्त फादर्स नेम बडे अक्षरों में आशिष मगर, ठीक आहे. ओके, मी लिहिलं, दाखवलं तुम्हाला. आता पुढे बघा, आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, एखादी गोष्ट नाही कळाली तर तुमच्या तिथं जे शिक्षक असतात त्याला विचारायचं, मनाने काहीही लिहायचं नाही. आता मी सांगितलं हे बाहेर निघू द्यायचं नाही कोणतीही गोष्ट, अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. आता हे सगळं लिहिल्यानंतर पहा इथं तुम्हाला दिले यूज ब्ल्यू और ब्लॅक बॉल पेन. फक्त कोणता पेन वापरायचा आहे, बॉल पेन वापरायचा बाळांनो. केवळ नीले काले बॉल पेन से गोल को गहरे निशान करे, बाकी कोणतेही नाही. आता दुसरी महत्वाची गोष्ट की हा नंबर तर लिहिला आपण, पण हे नंबर आपल्याला गोल पण करावं लागतं. त्यांनी इथं गोल करून दाखवलेला आहे, पण आपल्याला करायचंय ते. हे त्यांनी उगं त्यांचा नंबर दिलाय, त्यांनी करून दाखवले, पण आपल्याला कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. बघा आता आपण आपला नंबर लिहिला. आपला नंबर काय होता, समजा आपला नंबर होता 5437 201. काय होता 5437 201. मग पहिली गोष्ट इथं 54 लिहायचं, इथं 37 लिहायचं, इथं 201 लिहायचं. हे छोटा आहे म्हणून ओळखा येत नाही, हे की नाही. मग 54 237 आपण आपला नंबर लिहिला समजा, जे असेल ते. आपण आता काय करू बघा, फक्त पाहूयात आपण. 54 237 काय होतं रे आपला नंबर, 54 37 201. चलो ओके ठीक आहे. मग इथं लिहिलं आपण 54, ब्लॅक कलरच घ्यावा लागेल आपल्याला. 54 37 201 असं जर लिहिलं आपण. मग आता काय पहिल्या ओळीमध्ये आपल्याला काय 5 आहे बघा, दुसरीकडे कुठेही काही लिहायचं नाही. पहिल्या याच्यामध्ये आपलं 5 आहे, मग पहिल्या याच्यामध्ये 5चा डॉट कुठे आहे बघा इथं. मग हे लक्षात घ्यायचं की पहिल्या रांगेमध्ये 5 कुठे आहे रे, इथे आहे. मग बरोबर काय करायचं, त्या 5ला गोल करायचं, बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि मधात कोरं पण राहू द्यायचं नाही. बरोबर त्या 5लाच गोल झालं पाहिजे. ओके, आणि परफेक्ट गोल करायचं, मध्ये जागा सोडायची नाही किंवा खूप जास्त बाहेर निघू द्यायचं नाही. आता आपल्या इथं ही जागा खूप छोटी आहे म्हणून थोडंसं आपलं बाहेर मध्ये येऊ शकतं. तर 5ला केलं. आता दुसऱ्या रांगेमध्ये किती आहे रे, 4 आहे. मग इथं 4 आहे, मग हा 4 घेऊ आपण. परफेक्ट या 4ला गोल करायचं. चला झालं. आता तिसऱ्या रांगेमध्ये किती दिले रे, 3 दिले. मग आपण हे 3 घेऊ. ओके, त्याच्यानंतर काय 7 आहे. मग या रांगेमध्ये 7 कुठं आहे, इथं आहे. मग या 7ला गोल करायचं बाळांनो. परफेक्ट 7ला गोल केला आपण. त्याच्यानंतर 2 आहे म्हणून इथं 2ला गोल करायचं. ज्या रांगेमध्ये जे असेल त्याला ते गोल करायचं बाळांनो. परफेक्ट. आता 0 आहे, 0 सगळ्यात वर असतो, मग इथं गोल करायचं 0. ज्या रांगेतलं त्या रांगेचं, इकडं तिकडं जाऊ द्यायचं नाही. आता इथं 1 आहे, मग हा 1 गोल केला. मग अशा पद्धतीने आपण काय केलं बाळांनो, एका गोलचं दुसऱ्या गोलला लागू दिलं का नाही, कुठं जागा कोरी सोडली का नाही, परफेक्ट जे जिथं आहे तिथं आपण गोल करायचं. मग आता इथं नंबर 2ला दिले मुख्य प्रश्न पुस्तिका. मग आता आपल्याकडे पेपर येतो बाळांनो बघा असा. याच्यावर इथं कुठंतरी एका ठिकाणी काय असते माहितीये का, तुमच्या प्रश्न पुस्तिका क्रमांक म्हणजे त्या पेपरचा नंबर दिलेला. समजा आता इथं नंबर दिलेला आहे 74 89 609. 74 89 609 दिलेला आहे, तो बरोबर लिहून घ्यायचा. मग त्याला सुद्धा तसंच, पहिल्या रांगेमध्ये 7 आहे, मग 7ला गोल करणार तुम्ही पटपट, आहे की नाही. व्यवस्थित गोल करायचं, बाहेर निघू द्यायचं नाही, जास्त काय नाही. चलो 7 झालं. नंतर काय रे 4 आहे, मग 4ला गोल करणार तुम्ही. 4 कुठं आहे, इथं आहे बघा, हे 4 आहे. हे 4ला गोल केलं तुम्ही, परफेक्ट. त्याच्यानंतर काय आहे 8 आहे, मग 8ला गोल करा, परफेक्ट. चला, त्याच्यानंतर 9 आहे, मग बघा इथं 9ला गोल करा, परफेक्ट. त्याच्यानंतर 6 आहे, त्या रांगेमध्ये 6 कुठं आहे, इथं आहे, मग या 6ला गोल करा. याच्यामध्ये मात्र जर तुम्ही चुकीचं गोल केलं तर तुमचा पेपर चेक होत नाही, पहिलेच सांगतो मी. आता बघा इथं 0 आहे, मग 0ला गोल करा व्यवस्थित. कळत नसेल तर काय करायचं, सरांना विचारायचं. त्याच्यानंतर इथं 9 आहे, 9ला गोल करा.
चलो ओके ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही गोल केलं, सगळं केलं. आता हे जे आहे पहा इथं टू बी फिल्ड बाय कॅन्डिडेट लिहिलेलं आहे. कॅन्डिडेट म्हणजे कोण? उमेदवार, म्हणजे परीक्षा देणारा. उमेदवार म्हणजे कोण? परीक्षा देणारा. आणि टू बी फिल्ड बाय इन्व्हिजिलेटर म्हणजे काय असते? तर हे जे आपल्या वर्गावर जे सर असतात ना, त्या वर्गातल्या सरांनी हे भरायचं असतं. हे असं तुम्ही काही करायचं नाही बरं का, गिचडी मिचडी. मी फक्त समजून सांगायलो, नाही तर तुम्ही त्याच्यावर पण गोल करसाल, असं बिलकुल नाही. तुमच्या नंबर शिवाय तुमच्या याच्याशिवाय तुम्ही एक डॉट सुद्धा या उत्तर पत्रिकेवर कुठेही द्यायचा नाही. मग आता हे कोण भरणार? तर हे उमेदवार म्हणजे तुम्ही भरणार. हे कोण भरणार? तर ते सर भरणार. आता सर जर म्हणले की काय करा बाबा, मी तुम्हाला फक्त डॉट करून देतो, तुम्ही तुमचं भरा, तर मग आपण परत एकदा चेक करून पाहायचं आपला नंबर सरांनी तोच लिहिलाय का, सगळं तेच आहे का. सर भरतात, पण सरांच्यानी नाही भरणं झालं किंवा त्यांना वेळ नाही पुरला, एका वर्गात जास्त मुलं असले, तर आपला आपण नंबर काय रे, इकडे बघा 54 37 201. मग परत आपण इथं सुद्धा काय करायचं, हे आपलं भरायचं नाहीये, सर भरतात. पण सर जर म्हणले तुम्ही तुमचं भरा 5, मग दुसऱ्या लाईन मध्ये 4 आहे, मग 4, मग तिसऱ्या लाईन मध्ये 3 आहे, मग 3, ओके. मग चौथ्या लाईन मध्ये 7 आहे, मग 7, बरोबर त्याच्या खालच्या लाईन मध्ये ते आकडा आला पाहिजे. मग 2 आहे पहा 2, असं बरोबर गोल करायचं 2 ला. मग 0 आहे 0, आणि मग किती आहे रे 1, तर हा 1 पहा, बरोबर असं केलं तर अशा पद्धतीने हे करायचं बाळांनो आपण. मग आता मुख्य प्रश्न पुस्तिका म्हणजे पहा, प्रश्न पुस्तिका जी असते म्हणजे प्रश्न पेपर जो असतो त्या पेपरचा नंबर परत पुन्हा तोच नंबर इथे येईल, पण हे ते सर भरणार आहेत. पण त्यांनी नाही भरलं, तुम्हाला भरायला लावलं, तर मग मात्र तुम्ही काय करायचं, काळजीपूर्वकरित्या हे तुम्ही भरायचं. तसं तर सर भरतील. मग त्याच्यात पुन्हा 7 ला 7 गोल करा, ओके, 7 गोल झालं. मग 4 गोल करा, ओके. मग 8 गोल करा, ओके. मग 9 गोल करा, त्याच्यानंतर 6 गोल करा, त्याच्यानंतर 0 आहे मग 0 गोल करा, मग 9 आहे 9 गोल करा, असं परफेक्ट गोल करायचं. आता इथं स्टेटचा एक कोड असतो, म्हणजे कोणत्या जिल्ह्याचा. समजा तुमचं स्टेट नंबर 5 असेल किंवा 10 असेल 12 असेल, जर एक अंकी असेल 1 2 3 4 5, तर पहिल्या याच्यामध्ये 0 लिहायचं, आणि दुसऱ्या याच्यामध्ये समजा 5 नंबर असेल तर 0 5. पण आपलं स्टेट कोणतं आहे ते हॉल तिकीटवर किंवा ते सर सांगतील, हा तुम्ही मनाने लिहायचं नाही. स्टेट कोणता आहे ते सांगतील. आपला डिस्ट्रिक्टचा कोड कोणता आहे ते पण ते सांगतील, जे असेल ते लिहा. समजून घ्या असं की इथं 0 5 आहे समजा स्टेट आपलं, आणि डिस्ट्रिक्ट कोड आपला समजा आहे 38 किंवा 28. त्याच्यानंतर ब्लॉक नंबर आपला आहे 45 किंवा 5 किंवा 7 किंवा 2, जे असेल ते, आणि सेंटर नंबर जे काय असेल समजा ते, असं सगळं ते लिहून घ्यायचं. आणि बरोबर तिथं आता इथं 0 आहे तर 0 मध्येच गोल होणार, इथं 5 आहे तर 5 मध्येच गोल होणार, इथं 2 आहे तर 2 मध्येच गोल होणार त्या रांगेत, इथं 8 आहे तर 8 मध्येच गोल होणार. चलो ओके. त्याच्यानंतर इथं 0 आहे तर 0 मध्ये गोल होणार, 2 आहे तर 2 मध्ये गोल होणार, 7 आहे तर 7 मध्येच गोल होणार, आणि 4 आहे तर 4 मध्येच गोल होणार. बघा, बाकी दुसरं काही लिहिलंय का आपण याच्यामध्ये? काहीही लिहिलं नाही. आता मूळ मुद्दा येतो, उत्तर पत्रिका एवढं सगळं केलं आपण परफेक्ट. चलो ठीक आहे. मग आता आपली सही पण असते, है ना. काय असते पहा, इन्व्हिजिलेटर टू पुट सेंटर स्टॅम्प, ते त्या सोडून द्या. हे आपला काय ए नंबरची पुस्तिका आहे. चलो ओके ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय असतं बाळांनो, याच्यामध्ये आपल्याला एका ठिकाणी सही असते, कॅन्डिडेटची सही. काय बघा, इथं थोडंसं हे गेलेलं आहे, इकडं कॅन्डिडेटची सही असते, आणि इकडं काय असतं, तर तिथं जे आपल्या वर्गावर गार्डिंगला असते त्यांची सही असते. त्या बॉक्समध्ये सही करताना बरोबर बॉक्समध्ये सही करायची, जेवढी तुमची जी काही सही असेल ती त्या बॉक्समध्येच करायची, बाहेर जाऊ द्यायची नाही. इथं पेपर जे आपल्याकडे असतात शाळेमध्ये वर्गामध्ये गार्डिंगला त्यांची सही असते, हे की नाही, इन्व्हिजिलेटर. मग ते काय करतात, ते त्यांच्या हिशोबाने त्यांची सही करतात. पण ह्या पद्धतीनं पेपर सोडवायचा. बाकी दुसरीकडे कुठेही असं कुठं गोल केलेलं काही केलेलं असं बिलकुल चालणार नाही, हे बिलकुल करायचं नाही. आता पेपर सोडवताना एक महत्वाची काळजी घ्यायची, कोणती पहा, उत्तर पत्रिका लिहिताना सिंपल गोष्ट आहे, आपल्याला अशी प्रत्येक प्रश्नाला असे 4 पर्याय येतात बाळांनो. किती येतात? 4. त्याच्यामध्ये लिहिलेलं राहतं ए बी सी आणि डी असं लिहिलेलं राहतं. मग आता आपल्याला काय करायचंय, याला कलर करायचंय. चलो ओके ठीक आहे. आता समजा पहिल्या प्रश्नाचं उत्तर माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, समजा जर बी असेल माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर, तर मी बी ला गोल करायचं, बाहेर जाऊ द्यायचं नाही जास्त, मध्ये पण जास्त राहू द्यायचं नाही, कोरं राहू द्यायचं नाही. बी गोल केला मी परफेक्ट. बघा, माझा बी गोल केला, ते सी ला लागलं का रे? नाही. किंवा ए ला लागलं का रे? नाही. फार जास्त बाहेर येऊन खाली बी ला लागलं का? नाही. असं कुठेही लागू द्यायचं नाही, परफेक्ट करायचं बाळांनो, जे करायचं ते परफेक्ट करायचं. मग हे करायचं. आता समजा तुम्हाला थोड्या वेळानं असं वाटलं की अरे आपलं बी नाही सी उत्तर आहे याचं, तर मग याला कट करू दे बाबा आणि याला लिहू दे, बिलकुल चालणार नाही. एकदा तुम्ही गोल केलं, मग ते प्रश्न तुम्हाला आला तरी पुन्हा त्याला डबल गोल करायचं नाही, काहीच नाही. तो झाला, संपला विषय, मिटला तुमचा. एखादा चुकलं गेलं सोडून द्यायचं, बाकी दुसरं त्याला काहीही करायचं
नाही, तो विषय सुटला तुमचा. चलो ओके, ठीक आहे. मग आता समजा तुमचं 2चं उत्तर डी आहे, तर प्रश्न वाचायचा पहा. 2चं डी असं म्हणूनच लिहायचं, बिना मनातल्या मनात म्हणायचं नाही, डायरेक्ट म्हणायचं 2चं डी. मग तुम्ही इथं 2चं डी गोल करणार. ओके, परफेक्ट अशा पद्धतीने तुम्ही करणार. मग समजा तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही किंवा गणित सुटलं नाही किंवा काय झालं, तुम्ही सोडून दिला तिसरा प्रश्न, चौथा घेतला डायरेक्ट तुम्ही. मग 4चं बी, तर 4चं बी म्हणताना 3च्या बी मध्ये नाही गेलं पाहिजे. म्हणून काय करायचं, इथं म्हणायचं, स्वतः आपण म्हणायचं असं आपल्या इथं वाटल्या जोरात म्हणायचं, काय होत नाही, पण दुसऱ्याला ऐकू जाऊ द्यायचं नाही. 4चं बी, मग हे 4चं बी म्हणलं की बरोबर 4च्या याच्यामध्ये यायचं बाळांनो, इथं 4चं बी करायचं. अशा पद्धतीने करायचे. हे गोल सगळे परफेक्ट असे झाले पाहिजे. आपलं बुकलेट क्रमांक ए असेल तर एच्या जागी गोल करायचं. बघा बुकलेटवर असा नंबर असतो तुमचा ABCD. ए असेल तर एच्या जागी, बी असेल तर बीच्या जागी गोल करायचं, सी असेल तर सीच्या जागी गोल करायचं. जो आपला बुकलेट, आपल्याला जी प्रश्नपत्रिका भेटली बरोबर त्याच्या खालच्या गोलमध्ये काय करायचं, आपण गोल करायचं. दुसरी महत्वाची गोष्ट, समजा आता हे बाकीचे चुकीचे आहेत, हे बी बरोबर आहे बाकीचे चुकीचे आहेत, त्याला चूक करायचं नाही. प्रश्नपत्रिकेवर एका याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट दिसली पाहिजे. तुम्ही जर असं चूक केलं की बाकीचे चूक आहे म्हणून त्याला चूक करू द्या, तर आपले सगळा प्रश्न पेपर वाया गेला. आपल्याला फक्त करेक्ट आन्सरला तेवढं फक्त गोल करायचं, बाकी दुसरं काहीही करायचं नाही. परत परत सांगतोय, नाही तर तुम्हाला वाटत सर हे बरोबर आहे मग हे बाकीचे चूक आहेत, याला चूक करू का, असं तर बिलकुल करायचं नाही. जे बरोबर आहे त्यालाच फक्त हे करायचं, बाकीच्याला काहीच करायचं नाही. इकडे दुसरीकडे डॉट सुद्धा आला नाही पाहिजे. डॉट जरी आला एवढा तुमचा प्रश्न चुकला बाळांनो, तुमचा त्या प्रश्नाची उत्तर तुमच्याकडून घेणार नाहीत. मग आता गोल करताना काय करायचं, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची. समजा तुमचं उत्तर बी आहे, पहिल्यांदा काय करा, तुम्हाला गोल लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत बघा. एक तर अशी उजवीकडून किंवा एक तर डावीकडून, तुम्हाला 2 पैकी एक सवय असणार. आता मला समजा सवय आहे की मी डावीकडून गोल करतो असं, ठीक आहे. मग मी काय करणार, माझं उत्तर बी आहे ना, तर पहिले मी कडेवर गोल करून घेणार, म्हणजे काठावर. काय करणार, काठावर गोल करून घेणार आणि मग याच पद्धतीनं मी मध्ये जाणार. असं असं गोल पद्धतीनंच काय करणार बाळांनो, या गोल पद्धतीनंच गोल करणार. मी काय करणार, गोलच पद्धतीनं करणार. म्हणजे हे काय एकदम तुमचं परफेक्ट होऊन जाईल. गोल पद्धतीनंच गोल करायचं. नाही तर काही काही जण असं गोल करतात, त्याच्यामुळे हे बघा असं गोल करायचं नाही. असं गोल केल्यानं काय होतं, एक तर बाहेर जातं, नाही तर पेपर खराब होतो. असं गोल करायचं नाही आडवं. काय करायचं, समजा तुमचं उत्तर बी आहे ना, तर तुम्ही पहिले बी ला असं गोल करून घ्या आणि त्याच्यानंतर असं गोल करा. ओके, असं मध्ये 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 थोडंसं जायचं आणि राहिलेल्या तेवढ्याला फक्त हे असं हलक्या हाताने करायचं, जास्त जोरात दाबायचा नाही. पेपर जास्त जोरात दाबायचा का रे, बिलकुल दाबायचा नाही. दुसरी महत्वाची गोष्ट बाळांनो, मध्ये कोरं सोडायचं नाही आणि त्या रेषेच्या जास्त बाहेर सुद्धा जाऊ द्यायचं नाही. थोडंफार इकडे तिकडे गेलं तर होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट की समजा तुम्ही ही जर OMR शीट घेतली, ही काय होणार, ही आपली मशीन मधून तपासल्या जाणार. याच्यावर समजा तुम्ही पाणी पिता, पाण्याचा थेंब सांडला, त्या थेंबामुळे जर पेपर फुगला, तुमचा पेपर तपासला जात नाही. म्हणजे त्याच्यावर पाणी पडू नये, त्याला आपले मळक्या हाताची धूळ किंवा असं काही लागू नये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही उत्तरपत्रिका घेतली आणि तुमच्या जण अशी चुरगळल्या गेली, अशी जर झाली चुरगळली, तर ही सुद्धा तपासल्या जात नाही. म्हणून तिला चुरगळायचं नाही, मुरगळायचं नाही, असं व्यवस्थित ठेवायचं. व्यवस्थित काळजीपूर्वक पॅडला लावून टाकायची आणि व्यवस्थित सोडवायचं. याच्यामध्ये कमी जास्त होऊ द्यायचं नाही. जर ते तसं काही झालं तर आपले पेपर, आपले प्रश्न काउंट होत नाहीत. आपली उत्तरपत्रिका फक्त इथून वरपर्यंत, म्हणजे याच्यामध्ये बघा इथं सगळीकडे चौकोन दिलेले आहेत, त्याच्यामध्ये व्यवस्थित चेक होते. म्हणून उत्तरं सोडवताना काळजीपूर्वक सोडवायचे. मी परत परत सांगतो की दुसरं याच्यावर काहीही लिहायचं नाही. पेपर झाला की प्रत्येक ठिकाणी मोजून पाहायचं. मोजून पाहायचं की प्रत्येक याच्यामध्ये आपले 20 झाले की नाही बाबा. इथं लिहायचं नाही बरं का, नाही तर मोजून लिहिसाल खाली 20 झाले का नाही. आपण फक्त पाहायचे प्रश्न सुटले की नाही, हे 20 झाले का, 20 40 झाले का, 60 झाले का, आणि 80ला 80 प्रश्न झाले का पाहायचे. एखादा राहिला असेल तर तो पुन्हा सोडवून घ्यायचा. पण याच्या व्यतिरिक्त बघा, हे सगळं जे मी केलं याच्या व्यतिरिक्त दुसरं, आता फक्त हे 5 प्रश्न सोडून दाखवतो तुम्हाला. 1 2, समजा याचं उत्तर सी आहे आणि याचं उत्तर परत ए आहे, तर बघा हे 5 प्रश्न सोडून दाखवले. याच्या व्यतिरिक्त इथं काही आहे का रे दुसरं, काहीच नाही. मग याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही असू नये. आता तुम्हाला नंबर कसं टाकायचं सांगितलं, हे कोण भरणार आहे ते सांगितलं, आणि सही कुठं करायची ते पण सांगितलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा नंबर कॅपिटल लेटर्स मध्ये नाव कसं लिहायचं ते सांगितलं. आता दुसरी महत्वाची गोष्ट की प्रश्न सोडवत असताना बघा, जर एकाच प्रश्नामध्ये तुम्ही 2 गोल केले असतील तर प्रश्न तपासल्या जात नाही. एक गोल केले आणि एका याच्यामध्ये असं चूक केलंय, प्रश्न तपासल्या जात नाही. एखादं चूक केलं आणि एखादं नुसतं राईट केलंय, प्रश्न तपासल्या जात नाही. एकाला गोल केले आणि मधातच एकाला तुम्ही डी ला गिरवून ठेवलं, प्रश्न तपासल्या जात नाही. आता पहा,
हे मात्र सगळ्यात करेक्ट आहे, की फक्त काय केलंय तुम्ही एकालाच गिरवलंय आणि दुसरीकडे कुठंच काही नाही, म्हणून हे परफेक्ट आहे. तर अशा पद्धतीने हा पेपर सोडवायचा आहे बाळांनो. पेपरला जाताना एकदम शांत आणि चांगल्या डोक्याने जायचं, एकदम रिलॅक्स राहायचं, काही घाबरायचं नाही, काही नाही, काही नाही. नाही काही आलं, नाही भरता येत आलं, एखादी गोष्ट समजली नाही तर मनाने कारभार करायचा नाही, मनाने काही भरायचं नाही. डायरेक्ट कोणाला विचारायचं, त्या सरांना विचारायचं की सर हे माझं भरून द्या. ते जर म्हणले मला आता वेळ नाही तर तोपर्यंत तुमचा पेपर सोडवायला चालू करा. ते जेव्हा सांगतील तेव्हा ते बाकीचं भरून घ्या. मनाने काही आगाऊ कारभार करायचा नाही. मी जेवढं सांगितलं तेवढं परफेक्ट करायचं. आणि परत एकदा सांगतो बाळांनो, की अशा पद्धतीची आन्सर शीट सोडवायची, सही करायचं विसरायचं नाही. आणि परत पुन्हा शेवटी एकदा सांगतो, की आपलं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं प्ले स्टोअरला ॲप आहे. या ॲपवरचे म्हणजे 100K पेक्षा जास्त डाउनलोड आहेत. 100K पेक्षा म्हणजे 1,00,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हे डाउनलोड केलेलं आहे. आणि याच्यावर सगळ्याच नवोदयच्या स्कॉलरशिपच्या, नवोदय स्कॉलरशिप, त्याचबरोबर NMMS, होमी बाबा, BDS इत्यादी सगळ्या बॅचेस आहेत. याची सगळ्याची ऑनलाईन तयारी आपण करून घेत असतो. ॲपमध्ये सगळा जो स्टाफ आहे, सगळेजण शिक्षक आहेत, ते 51 नावाजलेले महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव असे सगळेजण आहेत. आणि तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून घ्या. पुढच्या वर्षीच्या अभ्यासासाठी किंवा चालू वर्षासाठी काही अडचण येत असेल तर आमचे हे सगळे 2-3 नंबर आहेत. या 3 पैकी कोणत्याही नंबरवर कॉल करा. जर उचलल्या नाही गेला तर ते परत तुम्हाला कॉल करतील आणि तुम्हाला सांगतील. आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझी माहिती आवडली का ती खाली कमेंट करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, माझं शिकवणं कसं वाटलं आणि माझं ॲप कसं आहे. ठीक आहे, थांबतो इथं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.